ऐका ऐका आजची बातमी ऐका। रामराम मंडळी, सध्या व्हॉट्सअप आणि गावाकडच्या पारावर एकच विषयाची चर्चा आहे, ती म्हणजे कापसाला भाव 9,000 होणार का? कोणी म्हणतंय भाव वाढणार तर कोणी म्हणतंय भाव पडणार। यात सामान्य शेतकरी मात्र गोंधळला आहे। शेतकरी मित्रांनो, आम्ही ॲग्रोच्या तज्ज्ञांनी बनवलेला ताजा रिपोर्ट आणि सध्याच्या बाजारातील आकडेवारी अभ्यासली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हवेत गप्पा न मारता ॲग्रोने दिलेल्या फॅक्ट्सवर बोलणार आहोत। 9,000 चा आकडा खरंच गाठता येईल का, की हे फक्त स्वप्न ठरेल? चला तर सविस्तर पाहूया। मित्रांनो, सर्वात आधी आजची परिस्थिती समजून घ्या। सध्या बाजारात दोन प्रकारचे दर सुरू आहेत। सध्या खाजगी बाजारात व्यापारी 6,800 ते 7,500 रुपयाच्या दरम्यान कापूस मागत आहेत। दुसरीकडे CCIने 8,050 रुपये प्रति क्विंटल या हमी भावाने खरेदी सुरू केली आहे। ॲग्रोच्या रिपोर्टनुसार खाजगी बाजारात भाव हमी भावापेक्षा कमी आहेत, कारण कापड उद्योगाकडून कमी दरात कापसाची मागणी होत आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा कापूस चांगल्या दर्जाचा आहे त्यांनी खाजगी व्यापाऱ्याला कमी दरात विकण्यापेक्षा CCIच्या केंद्रावर नेणे कधीही फायद्याचे ठरेल। सध्या कापड उद्योग सरकार दबाव टाकत आहे की परदेशातून कापूस आयात करू द्या। जर सरकारने दबावाला बळी पडून आयातीचे नियम शिथिल केले तर भाव वाढण्याऐवजी हे दाबले जाणे शक्यता आहे। पण दुसरीकडे ॲग्रोच्या मते यावर्षी अतिवृष्टी बोंडअळीमुळे देशात कापसाचे उत्पादन 305 लाख गाठीवर स्थिरावले आहेत। म्हणजेच उत्पादन घटले आहे। नियम साधा आहे की माल कमी असेल तर भाव वाढलाच पाहिजे। त्यामुळे तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की संक्रांतीनंतर मागणी थोडीशी वाढू शकते। भाव एकदम 9,000 जरी नाही झाला तरी सध्याच्या परिस्थितीनुसार 7,000 च्या पातळीवरून 8,200 8,500 च्या आसपास स्थिरावू शकतात। 9,000 चा टप्पा गाठण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी तेजी यावी लागेल, जी सध्या दिसत नाहीये। शेतकरी मित्रांनो, तुमच्या मालामध्ये कमी ओलावा असेल तर थेट CCIला 8,050 रुपयात विका। बाहेरच्या बाजारापेक्षा तिथे 500 ते 1,000 रुपये जास्त मिळतील। सर्व कापूस 9,000 च्या आशेवर घरात ठेवू नका। पैशाची गरज असेल तर 20 ते 30% माल हा विकत राहा। बाकीचा माल तेजीची वाट पाहण्यासाठी ठेवा। थोडक्यात सांगायचं तर 9,000 चा टप्पा हा सध्या गाठणं कठीण आहे। 8,000 ते 8,500 चा टप्पा हा गाठता नक्की येऊ शकतो। बाजारातील प्रत्येक चढउतार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। तुम्ही तुमचा कापूस खाजगी व्यापाऱ्याला विकला की CCIला हे नक्की सांगा व किती भाव मिळाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना अंदाज येईल। माहिती आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येईल। धन्यवाद।